बीड जिल्हा परिषदच्या सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवणे यांच्या संकल्पनेतून मिशन जरीवाडी राबविण्यात येत आहे। जिल्हा परिषदच्या जिल्ह्याभरातील 1ली ते 8वी पर्यंतच्या 2473 शाळांमध्ये 5.5 लाख विद्यार्थ्यांसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे। या अभियानाचे उद्घाटन पंचायत समिती बीड येथे शिक्षणाधिकारी श्री फुलारी, गट विकास अधिकारी श्री वानखेडे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती मैना बोराडे, गट शिक्षणाधिकारी श्री समंदर खान, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री माटे आदी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. सोनवणे, श्री शिंदे, श्रीमती गंगा खेडकर सहित तालुक्यातील केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, साधन व्यक्ती आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी जे मला त्या भावना व्यक्त केल्या दुसऱ्यांनी लिहून काढल्या, तर अशी पुढच्या पिढीला वेळ येऊ नये किंवा त्यांच्या अंतरात खूप भावना दडल्या जातात, पण त्या लिहायच्या राहून गेल्या। का राहून गेल्या? तर त्यांना शाळा मिळाली नाही किंवा शाळेच्या प्रवाहात ते आलो नाही। ही नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करा। हे काम शिक्षक म्हणून आपल्या खांद्यावर जास्त आहे, आपल्या खांद्यावर जास्त जबाबदारी आहे। त्यामुळे आता इथून येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने निघतील, आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतील, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करतील आणि हे जे मिशन झरीवाडी आहे हे सक्सेसफुल होऊन निपुण भारतमध्ये आपल्या सर्वच्या सर्व शाळा PM स्कूल जे आहे श्री PM स्कूल, त्या स्कूलमध्ये आपल्या सर्वच्या सर्व शाळा येतील आणि आपलं शैक्षणिक हे दर्जा वाढेल। यासाठी आपण सर्व मिळून पुरेपूर प्रयत्न करू। आमची जर कुठे मदत लागली तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहे। मिशन जरेवाडी गुणवत्ता अभियान अंतर्गत आजच्या या उद्घाटन समारंभात उपस्थित आमच्या या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी सन्माननीय फुलारी साहेब, आताच आपल्या तालुक्याचे जे गट विकास अधिकारी त्यांनी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं, वानखेडे साहेब, सन्माननीय उपशिक्षणाधिकारी बोराडे मॅडम, सोनवणे साहेब, तोडकर साहेब, माटे साहेब, गंगा खेडकर मॅडम, सर्व उपस्थित आमचे केंद्र प्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक आणि साधन व्यक्ती, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आवर्जून स्वतः मनावर घेऊन एक असं बीड जिल्ह्यासाठी कार्यक्रम आखलेला आहे ज्याचं नाव मिशन जरेवाडी दिलेलं आहे। या नाव देण्याचा पाठीमागं उद्देश हेच आहे की एक गाव ज्याची लोकसंख्या जेवढी आहे त्याच्या 20 पटीने त्या ठिकाणी विद्यार्थी आहे। एका ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी 100पेक्षा जास्त त्या तालुक्यामध्ये शाळा आहे, तरीही लांबून स्वतःचे गाड्या करून, स्वतःची वाहन करून संबंधित पालक या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात। ज्यावेळी प्रवेश कार्यक्रम चालू असतं त्या शाळेचा, अक्षरशः त्या ठिकाणी जत्रा असते। मी पाटोदा तालुक्यात काम केलं, मी स्वतः बघितलेलं आहे। मग अशी अवस्था का झाली त्यांची? कारण त्यांनी काम करून दाखवलेलं आहे आणि त्यांची जे शैक्षणिक पात्रता आहे, आपण सर्व तो शैक्षणिक पात्रता लागलेले आहे नोकरीला। त्यांनी जे काम केलं हे काम आपल्या सगळ्यांचं आहे, म्हणून त्यांनी मनात घेऊन एक बघा, माणसांच्या जीवनामध्ये 2च प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ शकते। हिंदीमध्ये मन है, एक तो शौक से बदल हो सकता है, नहीं तो खौफ से बदल हो सकता है। त्या माणसांनी शौक से बदल केलं, त्यांना शौक होतं, आनंदाने त्यांनी काम केलेलं आहे। आता साहेबांनी जे आपल्याला हे कार्यक्रम दिलेला आहे, या कार्यक्रमामध्ये सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण त्याचप्रमाणे शौक से बदल करा। पुन्हा असं पाळी येऊ नये की दुसरा आपल्याला खौफ वापरावा लागणार आहे, कारण वीर रमणी साहेबाचा जे कार्यक्रम होता सर्वांना माहीत आहे। एक मिनिट, इब्राहिमला लावा, साहेब निकाली काही इब्राहिम लावा, ड्रायव्हर नाही फोन आला त्यांचा, बहुतेक ते ड्रायव्हरचा फोन आला। वीर रमणी साहेबांनी जे कार्यक्रम आखलं होतं
त्यामध्ये जे बदल घडलेला आहे त्याच्यामध्ये 90% वाटा खौफचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याने तिथं शास्ती होती, पनिशमेंट होता. म्हणून आता मिशन जरेवाडी देण्याचा उद्देश याच्या मागे हे काय आहे की त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याला आपल्याला कार्य करायचं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला शाळेची गुणवत्ता वाढवायची आहे. तर याचा उद्घाटन सन्माननीय CEO साहेबांनी 15 तारखेला पूर्ण जिल्हा स्तरावर उद्घाटन केलेलं आहे आणि 16 तारखेला प्रत्येक तालुक्यामध्ये हे उद्घाटन होणार असे आदेशित केलेले आहे. आज सन्माननीय CEO साहेबसुद्धा थोड्या वेळात येणार आहे. तर यासाठी साहेबांनी जे एक आपल्याला कार्यक्रमाची आखणी केलेली आहे त्याच्यामध्ये गेल्या 7 ते 8 दिवसापासून प्रत्येक तालुक्याचे तज्ज्ञ शिक्षक, त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील 4 शिक्षक आहे, पांचारे मॅडम आहे, त्याच्यानंतर आमचे कदम मॅडम आहे, अमजद सर आहे, इरफाना मॅडम आहे, असे आपले 5-6 शिक्षक त्या ठिकाणी बसून प्रत्येक तालुक्याचे 5-5 शिक्षक बसून एक नियोजन तयार केलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जास्त काही न करता ते दिलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करायची आहे. कोणीही वेगळ्या पद्धतीचं आता काम करायचंच नाही. आपल्याला फक्त 3 महिने आहे, या 3 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांची आपल्याला पायाभूत गुणवत्ता वाढवायची आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला किमान क्षमता वाढली पाहिजे. म्हणजे 5वीच्या विद्यार्थ्याला किमान काय आलं पाहिजे. आज आपण बघितलं तर 8वीच्या विद्यार्थ्याला बरेच शाळेला आपण भेट दिली. मी आणि नवले सर गेले होते परवा एका शाळेवर. म्हणजे जर 8वीच्या विद्यार्थ्याला आणि 7वीच्या विद्यार्थ्याला जर वाचता येत नाही तर खरंच हे आपली फार दुर्दशा आहे. म्हणून वर्गनिहाय वर्गानुरूप त्या विद्यार्थ्याला काय येलं पाहिजे त्याची किमान क्षमतासाठी या 8 दिवस बसून सर्व तज्ज्ञ आमचे शिक्षकांनी एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमाची कॉपी प्रत्येकाला मी देणार आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला जर ते 3रीला आहे तर ते 3रीपर्यंत काय यायला पाहिजे, म्हणजे 4थीला जायला काही अडचण येऊ नये. म्हणून आपल्याला वयोनुरूप या 3 महिन्यामध्ये आपल्याला एकच काम करायचं आहे की या 3 महिन्यामध्ये आपल्याला ते दिलेले जे अभ्यासक्रम आहे ते अभ्यासक्रम परिपूर्ण 100% विद्यार्थ्याला यावं यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ते तुम्हाला आजच आम्ही PDF मध्ये देऊन टाकणार आहे. आपण आपले स्तरावर आणि हे साहेबांनी काढलेला GR म्हणजे ते परिपत्रक आहे. आम्ही पण तालुका स्तरावर एक पत्र काढणार आहे. ते त्याच्यानंतर जे आम्ही तुम्हाला यादी देणार आहे अभ्यासक्रमाची की नेमकं त्यांना शिकवायचं काय विद्यार्थ्यांना. पहिलीचा विद्यार्थी आहे तर काय शिकवायचं, दुसरीचा आहे तर काय शिकवायचं, एक विद्यार्थी 7वीला आहे तर कितपर्यंत त्याला येणं आवश्यक आहे भाषा आणि गणित. त्यासाठी आपल्याला तोच धर्तीवर म्हणजे पूर्ण तालुका नव्हे तर पूर्ण जिल्हा एकाच पद्धतीने काम करणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करून 100% आपल्या तालुक्याची आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता वाढवून हे जे मिशन जरेवाडी आहे तर मिशन जरेवाडी आपल्याला परिपूर्ण आपल्याला सक्सेस करायची आहे. आणि साहेबांनी जे आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे, माननीय CEO साहेब आणि माननीय आमचे शिक्षण अधिकारी महोदय, त्यांच्या विश्वासाला आपण परिपूर्ण करून आपल्याला या 3 महिन्यामध्ये म्हणजे येणाऱ्या जे शैक्षणिक वर्ष आहे त्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला पायाभूत विद्यार्थ्यांना 100% आपली पायाभूत ज्ञान येते आणि क्षमता वाढवलेली आहे हे आपल्याला दाखवायचे आहे.